राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात बांगलादेशमधून. मित्रांनो, बांगलादेशात यादवी माजली असून पंतप्रधान शेख हसीना पळून जाताच लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. बांगलादेशने भारताच्या सीमा सोमवारी सायंकाळी सील केल्या आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास 75% शेतमाल आयात करीत असल्याने भारतातून होणारी निर्यात थांबल्याने भारतीय शेतमाल निर्यातदारांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका ही घेतली आहे. तिथे खाद्यान्नाचे दर आकाशाला भिडणार असल्याने त्यांच्यासमोर भुकेचे आव्हान हे उभे ठाकणार आहे. बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, डाळी, बेसन, फळे, भाजीपाला, कांदा व इतर शेतमाल आयात करतात. या वस्तूची भारतातून बांगलादेशात होणारी निर्यात किमान 75% आहे. मात्र हिंसाचारानंतर ही निर्यात थांबली आहे अशी माहिती भारतीय शेतमाल निर्यातदारांनी दिली. 15 दिवसापूर्वी बंदरावर 800 ट्रक हे अडकून पडले होते. बांगलादेशात पुरवठा थांबल्याने खाद्यान्नाचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांना भारताशिवाय इतर देशाकडून तातडीने शेतमालाची आयात करणे शक्य नाही. त्यामुळे आपण सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत अशी माहिती भारतीय निर्यातदारांनी दिली आहे. तर मित्रांनो, निर्मित परिस्थितीमुळे बांगलादेशी चलन टका म्हणजेच आपलं जसं चलन रुपया आहे तसं बांगलादेशचं चलन टका आहे, ते 48 तासात 30% अवमूल्यन झाले आहे. बांगलादेशात शेतमालाच्या किमती 40% वाढल्या आहेत. सध्या बांगलादेशात ज्या व्यापाऱ्याकडे शेतमालाचा थोडाफार साठा आहे ते अधिक दराने विक्री करत आहेत. हीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास शेतमालाचा काळा बाजार व किमती दुपटीने अधिक वाढण्याची शक्यता ही आहे. मित्रांनो, बांगलादेशाची अर्थव्यवस्था कापड उद्योगावर अवलंबून आहे. मात्र बांगलादेशाच्या कापड निर्यात व अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम हे होणार आहेत. यादवीमुळे बांगलादेशाचे 90% तर भारताचे 10% आर्थिक नुकसान झाले आहे. कापड निर्यातीत बांगलादेशाचा वाटा 24% आहे. यादवीमुळे ही आयात आणि त्यांची कापड निर्यात प्रभावित झाली आहे. याचा फायदा भारतीय कापड निर्यातदारांना नक्की होऊ शकतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.